अंतिम आठवडा प्रस्तावावरती विशेष मागणी अनिल परब साहेबांनी विशेष मागणी एवढ्यासाठी होती आणि त्यामुळे तुम्हाला एक दिवस वाढून दिलं। दोन विषय माझे होते, एक अंतिम आठवडा होता आणि आज सभागृहाचा शेवटचा दिवस आहे। मी त्या दिवशी वाळूच्या धोरणावरती दादा केचे यांनी जे प्रश्न विचारले होते त्यावरती बोलताना मी आरोप केले होते आणि त्या आरोपाचे पुरावे मला आपण मुदत दिली होती माननीय महसूल मंत्र्यांनी की अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण आरोपाचे पुरावे द्यावेत आणि म्हणून मी आज आपल्याकडे हे आरोपाचे पुरावे घेऊन आलेलो आहे। सभापती महोदय, महसूल मंत्र्यांनी त्या दिवशी दादा केचे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना असं सांगितलं की जी वाळू काढली जाते ही वाळू सर्वप्रथम शेतकऱ्याला प्रास दिली पाहिजे, घरकुलाला 5 ब्रास ही आपला निकष आहे की जी वाळू काढली गेली ती सर्वप्रथम शेतकऱ्याला घरकुलाला मिळाली पाहिजे। आणि मी त्यावेळेला असा आरोप केला होता, म्हणजे दादा केचे यांचा प्रश्न असा होता की आमदार जातात, आमदार उभे राहतात, ती वाळू शेतकऱ्यांना मिळत नाही। मी त्यावेळेला असं म्हटलं होतं की आमदार तर जातातच आहेत, पण महसूल राज्यमंत्र्यांच्या देखील वाळूवरती जो काय ताबा आहे ती वाळू गरिबाला मिळत नाही असा आरोप मी त्यावेळेला केला होता। ते जातात आणि बघतात। माझ्याकडे हे प्रकरण आहे। हे प्रकरण काय की जगबुडी नदीचा गाळ उपसण्यासाठी, ही जगबुडी नदी आहे किती 67 किलोमीटर, याच्यापैकी आपण 40 किलोमीटरचा गाळ उपसायचा असं आपण ठरवलं। या 40 किलोमीटरच्या गाळ उपसामध्ये गाळ उपसला किती जातोय? गाळ उपसला जातोय 100 मीटर। आता हा 100 मीटरचा गाळ जो उपसला जातोय, हा गाळ जो उपसला गेल्याच्या नंतर नियमाप्रमाणे कोणाला जायला पाहिजे? शेतकऱ्याच्या घरकुलाला जायला पाहिजे। शेतकऱ्याच्या घरकुलाला जर हा गाळ जायचा असेल तर आपण जे उत्तर दिलं की हा गाळ सर्वप्रथम त्याचा अधिकार शेतकऱ्याचा आहे, त्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे। हा जगबुडी नदीतना जो गाळ उपसला गेला, सभापती महोदय बोलू की थांबू? मी तुम्हाला काही थांबा म्हटलं नाहीये। नाही, आपण नीट ऐकावं, कारण काय फोटो दाखवतोय ना आपण डोळ्यांनी पाहते। सभापती महोदय, हा जो गाळ उपसला गेला, हा गाळ उपसला गेला त्याची नोंद आहे। हा गाळ कुठल्या शेतकऱ्यांना मिळाला ते आपल्याकडे लिहिलेलं आहे। त्याच्यासाठी काही वेगळे पुरावे द्यायची गरज नाही की जे आपल्या दप्तरी आहे त्याच्यासाठी काही वेगळे पुरावे द्यायची गरज नाही, परंतु जे आपल्या दप्तरी नाही आहे, ज्याच्यावरती मंत्र्यांनी आपली ताकद लावून हा गाळ जो मी आपल्याकडे हे पुरावे पाठवतोय, आपण तपासून घेऊ शकता की हा गाळ कुठे पडलाय। हा सगळा गाळ योगिता दंत विद्यालय ज्यामध्ये महसूल मंत्री, ज्याच्यामध्ये डायरेक्टर होते महसूल राज्यमंत्री, सॉरी मागे घेतो शब्द, महसूल राज्यमंत्री त्याच्यामध्ये डायरेक्टर होते, महसूल राज्यमंत्र्यांचे बहिणीच्या नावाने ते आहे, महसूल राज्यमंत्र्यांचे वडील त्याच्यात आहेत। आणि जर काढलेला वाळू आपण काय सांगितलं शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, मग ह्यांच्या दरवाजात पहिला जातोय, ह्यांच्या गळ्यात पहिला जातोय। माझा आपल्याला प्रश्न आहे की ही जी ताकद लावली जाते, ही जी वाळू जी पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात येते, ही सगळ्यात पहिली वापरली कुठे जाते? महसूल राज्यमंत्र्यांच्या कामासाठी वापरली जाते। त्याचे हे सगळे पुरावे, ही वाळू कुठे कुठे पडलेली आहे त्याचे पुरावे मी पाठवतो। ते ड्रोन वरना एक मी घेतलेलं आहे, ते देखील आपल्याकडे मी पाठवतो की वाळू कुठे, आपण ती तपासून घ्या। याचबरोबर हे तर झालं फक्त जगबुडी नदीचं। महाप्रळ महादेव नाला, हा जो नाला आहे, या नाल्याचा देखील गाळ काढायचा आहे। हा गाळ काढताय कशाला? कारण तुम्हाला माहिती आहे की जगबुडी नदी एकदा भरली होती, पूर्ण वाहून गेली होती, त्याच्यामध्ये आपल्या एसटीच्या बसेस पडल्या होत्या। आपल्याला त्या मगरींमुळे आपल्याला लोकांचे मृतदेह देखील सापडले नाहीत। मी देखील पालकमंत्री होतो, मी सतत त्याच्यावरती सांगत होतो की हे गाळ काढा, परंतु आपण शासनाचं धोरण आहे की हे सगळे पैसे मिळाले पाहिजेत। कोणाला हे पैसे मिळाले पाहिजेत?
वाळू मिळाली पाहिजे कोणाला? शेतकऱ्याला. ही सगळी जाते वाळू कोणाकडे? यांचे जे चट्टेपट्टे आहेत. आता महाप्रळ महादेव नाला याच्यावरती रत्नागिरी जिल्ह्यासाठी आपल्याकडे उदय सामंत आपण जेव्हा पालकमंत्री होता त्यावेळेला आमदारांनी पत्र दिलं होतं की हा गाळ उपसायला परवानगी द्या. हा उपसायला आपण ज्या वेळेला परवानगी दिली त्यावेळेला इतकं बेकायदेशीर उत्खनन झालं की कलेक्टरने सांगितलं की फार बेकायदेशीर उत्खनन होते, प्रचंड प्रमाणात वाळू चोरी होते आणि ही वाळू फक्त दलाल लोकांकडे जातली जाते. या 18 दलालांची नावं आणली आहेत की कोण वाळू उपसतं. याच्यापैकी आकिब सुलेमान, आकिब मुकादम हा ह्याच्यातला प्रमुख दलाल आहे. कलेक्टरने त्याच्यावरती गुन्हे नोंदवले. 3-4 लोकांवरती गुन्हे नोंदवले गेले की अवैध वाळू उघडतात, अवैध वाळूचा उपसा करतायत, सक्शन पंपने वाळू खेचतायत आणि सक्शन पंपने वाळू खेचतायत. तुमची बंदी आहे, तुम्ही त्याच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत, तरी देखील तुम्हाला आडवे मारून तिकडे वाळू उपसली जाते. उदय सामंत यांनी प्रयत्न केला की होऊ नये, कलेक्टरला सूचना दिल्या, कलेक्टरने आदेश काढले की वाळूचं उत्खनन होता कामा नये, तरी देखील वाळू उपसली जाते. कोण उपसताय? आकिब मुकादम. आकिब मुकादम कोण आहे? हा राज्यमंत्र्याच्या घरचा माणूस आहे. हे राज्यमंत्र्याच्या प्रचाराचे फोटो आहेत, राज्यमंत्र्याबरोबर असलेले त्याचे सगळे संबंध आहेत. हे मी आपल्याकडे पाठवतोय मंत्र्यांकडे, आपण तपासून घ्या. रॅली पासून निवडणुकीपर्यंत जे जे खर्च केले गेले, कोणाकोणाला मिळालं, शेतकऱ्याला मिळालं पाहिजे ना. नावं लिहून घ्या. बिपिन पाटणे, संजय कदम, आणखीन ह्याच बरोबर असलेल्या 18 लोकांची नावं घेतली तर वेळ जाईल. मी 18 लोकांची यादी देतो. ह्या 18 लोकांना कुठल्या नियमाप्रमाणे आपण वाळू खाण्याची परवानगी दिली आणि हे कोण आहेत? हे सगळे महसूल राज्यमंत्र्याचे कार्यकर्ते आहेत. एका बाजूला तुम्ही सांगता की शेतकऱ्याला वाळू दिली पाहिजे 5 ब्रास आणि दुसऱ्या बाजूला करोडो रुपयाची रॉयल्टी बुडवून ही वाळू उपसली जाते, सक्शन पंपने उपसली जाते. आपल्या तिकडे ब्रिज आहे, उदय सामंत यांना माहिती आहे. नियम काय? ब्रिज कमजोर असेल तर आजूबाजूला 100 मीटरच्या बाजूला कुठेही वाळूचा उपसा होऊ नये. आजही माहिती घ्या, मी आपल्याकडे ड्रोनचे पाठवतो सगळे, म्हणजे मुद्दामून मी सगळे आज आणलेत पुरावे. ड्रोनच्या माध्यमातून बघितलं 100 मीटरच्या आतमध्ये सक्शन पंपने वाळू खेचतायत. तुमचा कायदा आहे का सक्शन पंपने वाळू खेचायचा? मग हे सगळे कायदे फक्त महसूल राज्यमंत्र्यांसाठी माफ केलेत का ते कोणाला मोजतच नाहीयेत? या संदर्भात मी कलेक्टरकडे वारंवार पत्रव्यवहार केलाय. कलेक्टर मोजतच नाहीये आम्हाला, माझ्या पत्राची दखल देखील घेत नाहीये. बैठका तर दूरच आहे. हक्कभंग आणायचा आहे तो मी आज संध्याकाळी आणणार आहे. म्हणजे कलेक्टर आमदारांना जर मोजत नसेल, माझी त्याच जिल्ह्याचा पालकमंत्री एक पत्र लिहितो, बैठका मागतो, या विषयावरती चर्चा करण्यासाठी, या विषयावरती आपल्याकडे पुरावे देण्यासाठी मी त्यांच्याकडे बैठक मागितली. आजपर्यंत मला बैठक दिलेली नाहीये कलेक्टरने. हे कलेक्टर तुमच्या अंडर येतात, हे कलेक्टर महसूल राज्यमंत्र्यांच्या अंडर येतात. ते तुमच्या घरचे नोकर नाही आहेत. माझा देखील आमदार म्हणून काही अधिकार आहे, मला देखील कलेक्टरला विचारून प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. परंतु महसूल राज्यमंत्र्यांच्या दबावाखाली आजपर्यंत मला एकही बैठक दिली गेली नाही, मला विचारलं गेलं नाही. आणि हे जे कोण 18 लोक सांगतोय मी, या 18 लोकांनी वाळू इतकी प्रचंड प्रमाणात उपसली, गुन्हे दाखल झाले आणि म्हणून त्याचा अहवाल कलेक्टर साहेबांकडे आला. कलेक्टर साहेबांकडे अहवाल आला त्यावेळेला असं सांगितलं गेलं की बाबा आता हे तर उघड झालेलं आहे की प्रचंड प्रमाणात जेवढा तुम्हाला दिला होता कोटा त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये एकाच माणसाला फक्त वाळूचा परवाना उपसण्याची परवानगी दिलेली आहे, ती म्हणजे आकिब सुलेमान. नाव लिहून घ्या. या माहिती आहे ना, एकाच माणसाला फक्त दिलेली आहे. कोण लागतो? हा तुमचा जावई लागतो की ह्यालाच फक्त तुम्ही परवानगी देता, बाकीच्या लोकांना कोणाला परवानगी देत नाही? आणि म्हणून माझं स्पष्ट म्हणणं आहे की ज्या वेळेला अशा प्रकारची वाळू काढली गेली, सिद्ध झालं की वाळू प्रचंड मोठ्या प्रमाणात काढली गेली आहे, ही वाळू गरिबाला मिळालेली नाही तुमच्या धोरणाप्रमाणे, त्याच्यावरती ऑर्डर झाली की थांबवा, ईटीएस मशीनने आपण वाळू मोजूया. तुमच्याकडे सिस्टीम आहे ईटीएस मशीनने वाळू मोजायची. आज ईटीएस मशीनने वाळू मोजून कित्येक दिवस झालेले आहेत, ईटीएस मशीनचा आजही रिपोर्ट आलेला नाहीये. आपण त्या खात्याचे मंत्री आहात,
त्या दिवशी ते मला आव्हान दिलं गेलं की हे आरोप जर सिद्ध झाले तर मी त्याच दिवशी राजीनामा देईन. आज आपल्याकडे मी सांगतोय महसूल मंत्री, मी त्या दिवशी तुम्हाला प्रतिप्रश्न विचारला होता की मी जर आरोप सिद्ध केले तर आपल्यामध्ये तेवढी ताकद आहे का त्यांचा राजीनामा घ्यायचा. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की आपण या, कारण राजीनामा घेण्याचं काम मुख्यमंत्री. आज मी पुराव्यासकट आपल्याकडे आलेलो आहे. आज आपल्याला ही संधी नाही आहे की चौकशी करतो, बघतो, त्याच्यावरती विचार करतो. ही संधी आता आपल्याकडे नाही आहे. मी सगळे पुरावे देतोय. पुरावे तुम्ही 48 तासात कन्फर्म करू शकता की हे खरं आहे का खोटं आहे. आणि मी जर खोटं बोलत असेल की हे जर पुरावे सिद्ध करू शकलो नाही तर आपण जी कारवाई कराल माझ्यावरती माझी तयारी आहे. परंतु आता मी पुरावे दिलेले आहेत. आता पुरावे दिल्याच्या नंतर त्या दिवशी जसं आपण सांगितलं की पुरावे आपण द्यायची, आज 18 तारीख आहे, मी 18 तारखेच्या आतमध्ये आपल्याकडे पुरावे दिलेले आहेत. माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे की आजच्या आज याच्यावरती मला कारवाई आपल्याकडनं अपेक्षित आहे. महाप्रळ महादेव खाडीचा पूल, जगबुडी नदीचा पूल, हा जो गरीबाच्या घरात जायला पाहिजे होता वाळू, ही गेली आहे. ही मंत्र्यांच्या, राज्यमंत्र्यांच्या घरात गेलेली आहे, राज्यमंत्र्यांच्या घशात गेलेली आहे. मिठी नदीचा गाळ काढायचे वारंवार आपण इथे प्रश्न आणताय. जरा ह्याला पण सक्शन पंप लावा आणि मंत्र्यांच्या घरात गेलेली वाळू त्या सक्शन पंपने खेचून आणा. हे मी तुम्हाला फोटो देतो. त्यांच्या कॉलेजमध्ये पडलेले सगळे ढीग, त्यांच्या चट्ट्याबट्ट्यांची लिस्ट मी तुम्हाला देतो. त्यांच्या आवारात पडलेली लिस्ट ही सगळी मी तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत, दुपारपर्यंत, आता 1 तासाभरात आपल्याकडे देतो. आपण त्याच्यावरती काय करणार हे मला उत्तरामध्ये अपेक्षित आहे. मला असं वाटतं की जो प्रश्न 18 तारखेच्या अगोदर सांगितला होता, या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सगळे पुरावे मी आपल्याकडे दिलेले आहेत. आणि आता मी कायदा सुव्यवस्थेवरती येतो. कायदा सुव्यवस्थेचा जो विषय आहे, आपल्याला माहिती आहे, आज काल प्रवीण दरेकर यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री RR पाटील यांची आठवण काढली या सभागृहात. महाराष्ट्राचा गृहमंत्री नाव काढलं तर स्वर्गीय RR आबांचं नाव हे प्रकर्षाने लोकांना आठवतं. लोक म्हणतात, बरोबर आहे, महाराष्ट्राचे माजी मंत्री, गृहमंत्री विचारले तर पटकन RR आबांचं नाव येतं. काय येतं RR आबांचं नाव? की RR आबांनी जनसामान्याचा विचार करून, गरिबांचा विचार करून जे संसार उद्ध्वस्त होत होते, ज्या संसारामध्ये करोडो रुपयाचा म्हणजे ज्याच्यामध्ये दौलत जादा केली जात होती, असे जे डान्स बार होते, त्या खाली त्यावेळेचे आमदार विवेक पाटील यांनी एक लक्षवेधी लावली होती आणि त्याच्यावरती उत्तर देताना हे डान्स बार मुंबईतले बंद केले होते. आणि हजारो आया बहिणींचा आशीर्वाद घेतला होता. आम्ही देखील विरोधात होतो, पण आम्ही देखील त्यांचं अभिनंदन केलं होतं की RR आबा तुमच्यासारखा गृहमंत्री या राज्याला लाभलाय, ज्यांनी माय भगिनींचा आशीर्वाद घेतला. कारण गरीब तरुण मुलं आपल्या जमिनी विकून, सांगली, सातारा, कोल्हापूर ह्या भागातले लोक जमिनी विकून खोपोलीच्या बारमध्ये पैसे उडवत होते. आणि म्हणून RR आबांनी निर्णय घेतला. त्या RR आबांचा आज आत्मा दुखावला असेल, दुःखी झाला असेल. हा दुःखी व्हायचं कारण काय हे का मी सांगतोय की गृहमंत्र्याकडे हा विषय, डान्स बार, कायदा सुव्यवस्था चालतायत, हे सगळे विषय आहेत कोणाच्या अखत्यारीत? गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत आहेत. आणि गृहमंत्र्यांनी हा जो कायदा केलेला आहे, या कायद्याचं नाव आहे महिलांची प्रतिष्ठा राखणं. हा कायद्याचं नाव आहे महिलांची प्रतिष्ठा राखणं. आणि मी हा मुद्दा म्हणून कायदा सुव्यवस्थेवरती चर्चा करताना हे सांगतोय की महिलांची प्रतिष्ठा राखणं हा कायदा आहे. पण आज काय चाललंय, मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये सावली बार अँड रेस्टॉरंट आहे. हे सावली बार अँड रेस्टॉरंट, या सावली बार अँड रेस्टॉरंट मध्ये 30 मे 2025 ला समतानगर पोलीस स्टेशन आणि युनिट नंबर 12 यांनी रेड केली. ही रेड का केली? कारण त्यांच्याकडे माहिती आली की इथे डान्स बार चालतो, अश्लील नृत्य चालतात, लाखो करोड रुपये या डान्स बार मध्ये उडवले जातात, दौलत जादा होते, वेगवेगळ्या प्रकारचे लोक इकडे येतात आणि मुलींवरती पैसे उडवतात, अश्लील हावभाव. म्हणजे तुमच्या कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत, डान्स बारला परमिशन कशाला असते? डान्स बार नावाचा हा विषयच नाही आहे.
विषय काय आहे? ऑर्केस्ट्रा. ऑर्केस्ट्राला परमिशन आहे. ऑर्केस्ट्राचे नियम काय आहेत की त्याला प्लॅटफॉर्म असायला पाहिजे, त्या प्लॅटफॉर्ममधनं कोणीही मुली खाली नाही आल्या पाहिजेत, गाणी आणि त्यांच्यामध्ये अंतर असलं पाहिजे, सगळं ठीक आहे. परंतु पोलिसांना ज्या वेळेला माहिती मिळाली की अश्लील डान्स बार मध्ये असे प्रकार होत आहेत, पोलिसांनी रेड केली. 22 डान्स बारबाला ह्या पकडल्या गेल्या. 22 बारबाला. 22 बारबाला त्यांची यादी मी आत्ता देतो. दादांकडे देऊ की कोणाकडे देऊ? आता आपण तर उपमुख्यमंत्री, आता आपल्याचकडे देणं जास्त संयुक्त राहील. 22 बारबाला, 22 गिराईक, 4 ऑफिसचा स्टाफ म्हणजे ते वेटर स्टीवर्ड हे सगळे असे मिळून सगळे लोक पकडले गेले. या लोकांवरती गुन्हा दाखल झाला. ताबडतोब सूत्र हल्ली, पुरुषांवरती गुन्हे दाखल झाले. परंतु पोलिसांनी जो काय पंचनामा केला, या पंचनाम्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की किती रक्कम जमा झाली, मुली डान्स बार अश्लील हावभाव करत होत्या, गिरायकांशी लगट करत होत्या, सगळ्या प्रकारचे जे काय कृत्य तिकडे चालू होती ती पोलिसांनी रेकॉर्डिंग केली. पोलिसांनी रेकॉर्डिंग केलं, पोलिसांनी पंचनामा बनवला, केस गुन्हा दाखल झालाय. हा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्या मालकावरती बार मालकावरती वगैरे सगळ्या गुन्हे दाखल झाले. नंतर ती माहिती घेतली मी, मग त्याच्या पाठीमागे जाऊन तो FIR आणला, FIR ची कॉपी वाचली. मग त्याच्यात असं माझ्या लक्षात आलं की हे परमिट कोणाच्या नावाने आहे. मग त्या स्टेटमेंट वाचलं. त्या स्टेटमेंटमध्ये हे लिहिलेलं आहे की हे परमिट जे आहे हे ज्योती रामदास कदम. ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. आता हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जो मी सविस्तर सांगू इच्छितो की एखादा मंत्री आपल्या खात्याचा पदभार सांभाळत असताना त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का, हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा विषय. जसा आणि तो सुद्धा ज्या आरारामांनी बंद केला, ज्याला अश्लीलता आहे, जे समाजात निषिद्ध आहे, ज्याला समाजात छितू होते, अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याचं काम, अशा गोष्टी चालवण्याचं काम महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात होतंय. काय चाललंय महाराष्ट्रात? तुम्ही इथे आम्हाला सांगताय कायदा सुव्यवस्थेवरती मोठे आम्हाला लेक्चर देताय, धडे सांगताय. या महाराष्ट्रामध्ये आज आमदार सुरक्षित नाही आहेत, या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही आहेत, आणि महसूल राज्यमंत्री डान्स बार चालतो. मला तर माहिती मिळाली आहे तो पिकअप पॉइंट आहे. तिकडे पिकअप पॉइंट आहे, तिकडनं मुली उचलल्या जातात, तिकडला तो पिकअप जॉईंट आहे, अशी माहिती माझी आहे. आपण मला जास्त चौकशी करायला लावाल, मी अजून खोलात जाईल. परंतु आता मी जे पुरावे दिलेले आहेत, मी पोलिसांचा पंचनामा, पोलिसांमध्ये असलेलं हे, आणि त्याच्यामध्ये मी कायदा तपासला की अशा प्रकारची परमिट्स ज्या वेळेला दिली जातात त्या परमिट्समध्ये एक वाक्य लिहिलेलं असतं. कदाचित असं सांगितलं जाईल की आम्ही हा डान्स बार आत्ता चालवायला दिलेला आहे, हा आता आमचा काही संबंध नाही आहे. परंतु तसं नाही आहे. ज्या वेळेला तुम्ही एखादं परमिट दिलं जातं, दादा आपण त्या खात्याचे मंत्री आहात, उत्पादन शुल्काचे आपण मंत्री आहात, त्याच्यामध्ये अतिशय स्पष्ट लिहिलं असतं, इफ अ कॉन्ट्रॅक्टर misuse a dance bar license, the license owner, the establishment owner is generally held responsible as they are ultimately accountable for the operation and compliance of their license premises. While the contractor is involved in the execution of work, the license holder remains liable for any breach of licensing condition or legal violation. माझं मत स्पष्ट आहे. आता ह्याच्यातनं सुटका होऊ शकत नाही. गरिबांना तुम्ही रगडताय, हॉटेलवाल्यांना तुम्ही रगडताय, एखादा हॉटेलवाला तुम्हाला मिळाला तर तुम्ही त्याला पूर्ण चेपून काढताय, त्याच्यावरती कशा प्रकारचे खंडणीचे, तर आमच्याकडे हॉटेलवाले इतके त्रस्त झाले आहेत की अरे किती द्यायचे पैसे पोलिसांना, युनिटवाल्यांना द्यायचे, लोकल पोलिसांना द्यायचे, कोणाकोणाला पैसे द्यायचे, सोशल सर्व्हिस ब्रांचवाल्यांना पैसे द्यायचे,
आणि आता तर आमच्याकडे मंत्र्यांच्या नावाने देखील पैसे मागितले जातात. आमदार नगरसेवकांचे तर अजून द्यायचे. हे काय चाललंय महाराष्ट्रात? मग काय हे सगळं भ्रष्टाचाराची गंगा ही कुठपर्यंत गेलेली आहे? आणि त्या भ्रष्टाचाराच्या गंगेला त्याचं जो उगमस्थान जर महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात असेल तर माझा आक्षेप आहे या महसूल राज्यमंत्र्यांचा राजीनामा आजच्या आज मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. कारण आता हे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न लागलाय. दादा, मी तुम्हाला अतिशय चांगलं ओळखतो. आपण अतिशय कडक शिस्तीचे उपमुख्यमंत्री म्हणून मी तुमच्याबरोबर काम केलेलं आहे. कुठल्याही वाईट गोष्टींना आपण कधी सहन केलेलं नाहीये. चूक तर चूक, बरोबर तर बरोबर. बरोबरच्या पाठीशी तुम्ही मजबूतीने खंबीरपणे उभे राहिलेले आहात आणि चुकीच्या पाठीशी तुम्ही आसूड ओढलेले देखील मी बघितलेले आहेत. आणि म्हणून तुमच्यासारख्या उपमुख्यमंत्र्यांकडे, ज्या मुख्यमंत्र्यांकडे आज गृहमंत्र्यांची धुरा आहे, जे मुख्यमंत्री आज गृह विभागाचा कारोबार अतिशय सक्षमपणे मी चालवतोय असं सांगतायत, त्या गृहमंत्र्यांकडे मी आज अपेक्षेने बघतोय की एक राज्यमंत्र्याच्या घरात डान्स बारचं परमिशन आहे, त्यांचं प्रिमायसिस ते आहे, कायद्याप्रमाणे ते लायबल आहेत, कायद्याप्रमाणे ते दोषी ठरलेले आहेत. या गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा मी या दोन्ही प्रकरणात मागतोय. मला बघायचंय सरकार काय करते. आणि जर आज सरकारने काही केलं नाही तर ह्या सगळ्या गोष्टींना सरकारचा पाठिंबा आहे असा समज आज 12 कोटी जनतेच्या समोर जाईल. आणि असा समज जायचा नसेल तर आज तुमची ताकद आम्हाला बघायची आहे. ह्या महाराष्ट्रात चाललंय काय? आमदार मार खात आहेत, बॉक्सिंग चालली आहे, चड्डी बनियन गँग जोरात आहे. काय चाललंय काय? कायदा सुव्यवस्थेवरती दररोज. आता पण आम्ही राज्यपालांकडे गेलो, राज्यपालांच्या इकडे आम्हाला रस्त्यावरती सांगितलं तुमचा पीए उतरवा खाली गाडीतला. आमचा एक पीए बरोबर आहे का? तो म्हणे नाही, राज्यपालांची सिक्युरिटी. अरे या महाराष्ट्रात राज्यपाल सिक्युरिटी नसेल, राज्यपालाला जर स्वतःच्या जीवाची भीती वाटत असेल की सिक्युरिटीच्या माध्यमातून कोणतरी माझ्या राजभवनमध्ये घुसेल तर सर्वसामान्य तुम्ही जनसुरक्षा बिल आणलंय, हे काय चाटायचंय? काय करायचंय या बिलाचं? ज्या राज्यपालांच्या इकडे मी 25 वर्ष आज राज्यपालांना भेटायला जातोय. आम्ही काय कुठले गुंडपुंड घेऊन गेलो नाही. या विधान भवनामध्ये मोक्काचे आरोपी येतात. या विधान भवनामध्ये मोक्काचा आरोपी कसा येऊ शकतो? या विधान भवनामध्ये काल जी मारामारी झालेली आहे, विधानसभेच्या तोंडाला काळीमा फासण्याचं काम गेल्या 25 वर्षात तुम्ही तरी बघितलं नाहीये. परंतु शर्मेने मान खाली घालावीशी वाटते की मी महाराष्ट्राचा राज्याचा आमदार झालोय. मगाशी कोणतरी म्हणालं की आता आपला बिहार झालाय. आज बिहारमध्ये असं म्हणतायत तुमचा महाराष्ट्र झालाय की काय? ही शर्मेची गोष्ट आहे. आणि ही शर्मेची गोष्ट मी सर्वसाधारण दारू पाजणारे, सर्वसाधारण मटका चालवणारे, सर्वसाधारण लोकांकडनं मी समजू शकतो. परंतु तुमच्या राज्याचा गृहराज्यमंत्री, तुमच्या राज्याच्या गृहराज्यमंत्र्याकडनं, तुमच्या राज्याच्या महसूल राज्यमंत्र्याकडनं जर हे सगळे कायदे तुडवले जात असतील आणि त्याला जर प्रोटेक्शन मिळत असेल तर आज मुख्यमंत्र्यांच्या कर्तृत्वाच्या प्रश्नावरती प्रश्नचिन्ह लागलेलं आहे की ते आज काय करणार आहेत. काल तर एक पुरावा माझ्याकडे असा आला, आरटीओ मध्ये एक अधिकारी आहे सचिन पाटील. सन्माननीय परब साहेब, नाही कायदा सुव्यवस्था आहे ना. नाही आपण बोलायचा प्रश्न म्हणजे तो किती वेळ बोलायचा तुमचा अधिकार आहे. मला आज फक्त कमीच बोलायचंय, पण नेमकं म्हणजे बोलायचं. कमीची व्याख्या काय असं? आणि कमीचा व्याख्या म्हणजे पुराव्यासकट मी हे दोन्ही जे विषय मांडले हे पुराव्याविषयी मांडलेले आहेत. फक्त मला भाई जगताप आणि शशिकांत शिंदे दोघांची नावं आहेत, मी तेही अभ्यासू आणि जुने सदस्य आहेत. तो देखील ती दिली ऑलरेडी गादी दानव्यांमध्ये. मी काल दानव्यांमध्ये विनंती केली होती की माझं जे काही भाषण आहे याच्यामध्ये मला मंत्र्यांनी आदेश दिले होते की तुम्हाला पुरावे द्यावे लागतील. तुम्ही तुमच्या करताय ना काम, तुम्ही बरोबर करताय. फक्त वेळ किती आहे कारण मला करून परत आपल्याला उत्तर ऐकायचं ना. 15 मिनिटच लागतील, जास्त लागणार नाही. ठीक आहे, शक्यतो त्याच्या अगोदर प्रयत्न करतो आदेश असेल तर. नाही आदेश म्हणजे विनंती आहे. तिसरा विषय असा आहे की सचिन पाटील नावाचा आरटीओचा अधिकारी आहे. दादा काय चाललंय समजत नाही. त्याचा ड्रायव्हर जो कंत्राटी होता त्याचं कंत्राट संपलंय. ह्या सचिन पाटीलचा ड्रायव्हर अधिकाऱ्यांचा म्हणजे त्या ऑफिसरचे ड्रेस घालून रस्त्यावरती ती चलन मशीन घेऊन उभा आहे आणि लोकांकडनं चलन फाडतोय. पोलिसांमध्ये आरटीओ मध्ये वेगवेगळ्या खात्यात याला 0 नंबर म्हणतात. जे एक शब्द आहे 0 नंबर.
पण असं तर कधी बघितलं नव्हतं की 0 नंबर अधिकाऱ्याचे कपडे घालून हे लोक पैसे गोळा करतायत. त्याचे पण फोटो मी आपल्याकडे पाठवतोय. तो अधिकारी गाडीत बसून आहे, त्याचा ड्रायव्हर अधिकाऱ्याचे कपडे घालून रस्त्यावर उभा आहे, मशीन घेऊन उभा आहे, गाड्यांना अडवतोय. एक व्हिडिओ फुटेज आलं, चॅनलवर चाललं, अजून त्याच्यावरती कुठली कारवाई नाही. चौकशी करू म्हणतायत. अरे तुमच्याकडे व्हिडिओ आहे, तुमच्याकडे त्याने कपडे घातलेला फोटो आहे, त्याचा अधिकारी गाडीत बसलेला आहे, नाव सांगितलंय सचिन पाटील, त्याचा जो 0 नंबर आहे त्याचं नाव सांगितलेलं आहे. मी त्याचे फोटो आपल्याकडे पाठवतो, आपण संबंधित खात्याला पाठवा, आम्ही चौकशी करू, आम्ही विचारू, आम्ही बघू. हे सगळं आता बस झालं. आता तुम्हाला काहीतरी दाखवण्याची गरज आहे. तुमच्याकडनं लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला लोकांनी निवडून दिलंय, अपेक्षेने निवडून दिलंय. तुमच्यावरती लाडक्या बहिणीची कृपा आहे. एका बाजूला लाडक्या बहिणीची तुमच्यावरती कृपा आहे आणि दुसऱ्या बाजूला माय भगिनींना तुम्ही हॉटेलमध्ये नाचवताय, तिकडे तुम्ही पिकअप पॉइंट्स उभे करताय. कुठल्या दिशेने चाललंय हे सरकार? एका बाजूला तुम्ही बाहेर भाषण करता, लाडक्या बहिणींसाठी आम्ही करतोय, आणि तुमच्या बारमध्ये डान्स बार चालतो, तिकडे पोलिसांची रेड होते. ती बातमी बाहेर जाऊ नये म्हणून तो डान्स बार आता बंदच करून टाकलाय, तोडूनच टाकलाय. मी स्वतः जाऊन आलो, बघून आलो. सावली तुम्हाला तर माहित असेल, तुमच्या जवळ आहे. हा, चला माझ्या बरोबर एकदा. नका जाऊ दोघं आता. हा, नाही, त्याला माहिती आहे, त्यांच्या जवळच आहे. मी आज जे आरोप केलेले आहेत, हे आरोप मी पुराव्यानिशी केलेले आहेत. सगळे पुरावे मी संबंधितांकडे देतोय. माझी आज अपेक्षा आहे की या अंतिम आठवडा चर्चेच्या निमित्ताने मुख्यमंत्री असोत, उपमुख्यमंत्री असोत, आजही माझा असा समज आहे की अशा प्रकारच्या गोष्टींना ते समर्थन देणार नाहीत, अशा प्रकारच्या गोष्टींना ते पाठीशी घालणार नाहीत, अशा प्रकारच्या गोष्टी ते महाराष्ट्रात होऊ देणार नाहीत. माय भगिनींची इज्जत इब्रत राखण्याचं काम दादा असतील, मुख्यमंत्री असतील, शिंदेसाहेब असतील, सगळे करतील. त्यांना पण मी आवाहन करतो, उपमुख्यमंत्र्यांना, जे माजी मुख्यमंत्री होते, की अशा प्रकारच्या घटना तुमच्याकडे चालतील? सामाजिक न्याय विभागामध्ये 750 कोटी रुपयाचं टेंडर दिलं गेलं. 750 कोटीचं टेंडर दिलं. कोणाला दिलं? ज्या कंपन्यांची ईडीची चौकशी चालू आहे त्या कंपन्यांना दिलं. आता तुम्ही म्हणाल म्हणजे त्याच्यात प्रश्न आहे, त्याच्यामध्ये सगळ्या कुठल्या डिपार्टमेंटला कसं दिलं त्याची वर्क ऑर्डर ती देखील मी आपल्याकडे देतो. सामाजिक न्याय खात्याचे मंत्री तर पैशाची बॅग घेऊन बसलेले आपण सगळ्यांनी महाराष्ट्राने बघितले. घरातला व्हिडिओ बेडरूम मधला बाहेर येतो, ही मंत्र्याला किती थ्रेट आहे विचार करा. मी तर मागे सांगितलं की जनसुरक्षा आणण्यापेक्षा मंत्री सुरक्षा कायदा आणा, मंत्र्यांना सुरक्षा द्या, की त्यांच्या घरापर्यंतचे बेडरूमचे व्हिडिओ बाहेर येत आहेत आणि बॅगा पडल्यात पैशाच्या घरामध्ये, आणि त्या बॅगांमध्ये दुसऱ्या दिवशी ते सांगतायत तुम्ही मागितलं तर 2-3 तुमच्याकडे पण पाठवू. कुठून येतात हे पैसे? कसे येतात हे पैसे? कुठल्या बाजूने येतात? एका मंत्र्याच्या ड्रायव्हरला 150 कोटीचा प्लॉट गिफ्ट केला जातो. 150 कोटीचा प्लॉट कदाचित कोणालाही गिफ्ट केला जाऊ शकेल, परंतु त्या 150 कोटीवरती गिफ्ट टॅक्स पण भरावा लागतो. हा गिफ्ट टॅक्स कुठून आला? त्या ड्रायव्हरचा पगार आहे 18,000 रुपये. 18,000 रुपये पगार घेणारा माणूस गिफ्ट टॅक्स 33% आहे. त्याची मार्केट व्हॅल्युएशन काढा, त्याच्यावरती 33% काउंट करा. हा माणूस गिफ्ट टॅक्सचे पैसे कुठून भरणार आहे? हे भ्रष्टाचाराचं नुसतं म्हणजे मी आता जर चर्चा सुरू केली आणि ह्या चर्चेला जर आपण जर मर्यादा नाही घातली वेळेला, तर मला आज संपेपर्यंत मला आज वाव आहे की हे सगळे विषय बाहेर काढून आपल्याकडे देण्याचे. परंतु आपण मला पहिल्या दिवशी ही सभागृहामध्ये मला सूचना केली आहे की बोलताना आपण कायदेशीर बोला, आपण पुराव्यासकट बोला, आणि म्हणून मी आज पुराव्यासकट आपल्याकडे आलेलो आहे आणि म्हणून मी हे पुरावे आपल्याकडे देतोय. गृह खातं कसं चालवायचं हे मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. गृह खात्याच्या राज्यमंत्र्यांकडनं आम्हाला तर अपेक्षाच नाही आहे. पूर्ण अपेक्षाभंग झाला आमचा. आता आमच्या जर म्हणजे काल
आपण सांगितलं ना आर पाटलांचं नाव, आज आर पाटलांच्या आत्म्याला इतक्या यातना होत असतील ना हे ऐकून माझं भाषण, कदाचित ते रात्री तुमच्या स्वप्नात येतील, माझ्या स्वप्नात येतील काय चाललंय. आणि म्हणून माझं मत असं आहे, मी पुरावे दिलेले आहेत. आज कर्मचाऱ्यांच्या, मी आता जातो तर पोलीस भेटतात, साहेब कितीतरी पोस्ट आमच्या आज वेकंट आहेत. कारण काय आहेत वेकंट राहायच्या, की ज्यांना पदोन्नती मिळाली आहे ते पदोन्नतीवरती जात नाही आहेत, ते जागा अडवून बसलेले आहेत, क्रीम पोस्ट सगळे अडवून बसलेले आहेत. आणि क्रीम पोस्ट अडवून बसल्यामुळे मागच्या हजारो जागा ज्या खाली व्हायच्या आहेत, जिथे त्यांना जाणं गरजेचं आहे, असे तुम्ही जर आता जर विधानसभेच्या अवतीभोवती जरी राऊंड मारला तर तुम्हाला इतके अधिकारी भेटतील की साहेब एवढा आमचा प्रश्न मार्गी लावा. त्याचं कारण असं आहे की आम्हाला पदोन्नती मिळत नाही आहे, कारण ज्यांना पदोन्नती मिळालेली आहे ते जागा अडवून बसलेले आहेत. गृहमंत्र्याचं हे काम आहे की आपल्या हाताखाली असलेल्या स्टाफला, आपल्या बरोबर जो कर्मचारी दिवस रात्र काम करतो त्याच्या सुविधा, त्याचे सगळे प्रश्न हे सोडवणं काम आहे. गृहमंत्री मशगूल कशात आहेत, गृहराज्यमंत्री हे सगळे जे काय चाललेलं आहे, म्हणजे ह्या सगळ्या बातम्या, ज्या बातम्या मी ऐकतो त्या मी इथे फक्त आपल्याला सांगतो. ज्याचे पुरावे माझ्याकडे नाही आहेत ते फक्त मी एक माझी माहिती म्हणून सभागृहाला सांगतो. परंतु ज्याचे पुरावे आहेत त्याचे आरोप मी तुमच्याकडे केलेले आहेत, त्या आरोपाची आज पुष्टी तुमच्याकडे करणं गरजेचं आहे. आणि माझी दादांकडनं आणि मुख्यमंत्र्यांकडनं मला अशी अपेक्षा होती की मुख्यमंत्री या सभागृहात कायदा सुव्यवस्थेचं उत्तर द्यायला येतील. त्यावेळेला ह्या सगळ्या ज्या माझ्या गोष्टी आहेत, ज्या मी आज पुराव्यासकट मांडल्या आहेत, खरं म्हणजे 15 मिनिटाचाच अवधी आपण मला दिलेला असल्यामुळे मी अजून पुढच्या विषयांकडे जात नाही. परंतु आता आणि पुढच्या अधिवेशनाच्या मध्ये अजून काही माहिती जमा होईल ती घेऊन पुढच्या अधिवेशनात आपल्यासमोर पुन्हा एकदा सगळे विषय घेऊन, तोपर्यंत सरकारने आपला जर दमदारपणा, कणखरपणा जर दाखवला नाही तर पुन्हा एकदा माझ्यावरती ही पाळी आणू नका की सभागृहात पुरावे देऊन देखील काय होत नाही. मी तुम्हाला कायदा वाचून दाखवलेला आहे. ओनर इज लायबल. मला बघायचं आहे की ओनरवरती काय कारवाई होते. ओनर मी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा विषय काढलेला आहे. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमध्ये मंत्र्याचा राजीनामा, कित्येक मंत्र्यांनी आजपर्यंत कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमध्ये राजीनामा दिलाय. आपल्याकडे हाऊस ऑफ प्रॉफिट आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट या दोन गोष्टींवरती आपल्याला कित्येक मंत्र्यांचे राजीनामे या सभागृहामध्ये गेलेले आहेत. आज मला बघायचं आहे की मुख्यमंत्री कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टवरती राजीनामा घेतात का. ज्या गरिबासाठी, वाळूसाठी तुम्ही दिवस रात्र बाहेर बोलताय की आम्ही गरिबाचे प्रतिनिधी आहोत, त्या गरिबासाठी तुम्ही राजीनामा घेताय का, हे बघण्याचा आजचा दिवस आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, मुख्यमंत्र्यांनी सभागृहात यावं आणि माझ्या ह्या आरोपांवरती सविस्तर खुलासा करावा अशी विनंती करून आपण मला जो काय अवधी दिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून मी इथेच थांबतो. धन्यवाद.